नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। आज अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे शेतकरीची खरीप हंगाम लागवड आणि यामध्येच विशेष म्हणजे कापसाची वाणाची निवड या संदर्भात आपण महत्त्वाची चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये शासनाकडून यंदासाठी नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे की पावसाचं प्रमाण काही भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात असणार आहे, एल निनोचं संकट आहे आणि अशा वेळेस कृषी विभागाकडून देखील सांगण्यात येतं की आपण बियाण्याची वाणाची निवड करताना किंवा बियाणे खरेदी करत असताना आपली फसवणूक होणार नाही यासाठी काही विशेष काळजी घ्यायची आहे आणि या संदर्भात आपण यापूर्वी देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। आता यामध्ये आज आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपण कपासी पिकाची वाणाची निवड करत असताना नेमका कोणत्या वाणाची निवड करावी, आपल्या जमिनीचा पोत, आपल्याकडे असणारी पाण्याची क्षमता या सर्व बाबीचा विचार करूनच आपण बियाण्याची निवड करावी। चर्चा सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा अनुभव असतो। प्रत्येकानं या अगोदर शेतकऱ्यांनी आपला अनुभव आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुचवायचा आहे। आता यामध्ये आपण पुढे चर्चा करत असताना ज्या बियाण्याची ज्या कंपनीच्या वाणांची निवड सांगणार आहोत किंवा त्याविषयी माहिती देणार आहोत त्याबद्दल आपला कुठलाही प्रमोशन करणं, जाहिरात करणं हा अजिबात उद्देश नाही किंवा याची हमी पण आपल्या चॅनलकडून देण्यात येत नाही, ही काळजीपूर्वक लक्षात घ्या। केवळ आपल्या माहितीस्तव ही माहिती देण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांनीच स्वतःहून खाली कमेंट करायची आहे की आपण नेमकं गेल्या हंगामात किंवा आपला पूर्वीचा अनुभव कोणत्या वाणाविषयी कसा आहे किंवा बाजारात नवीन वाण हे किती रुपयाला किती किमतीला विकले जात आहे। आता याविषयी आपण एक नवीन व्हिडिओमध्ये चर्चा करू की ज्यामध्ये आपले जर फसवणूक होत असेल तर आपण काय करायचे आहे। बाजारात बऱ्यापैकी बोगस बियाणे देखील उपलब्ध असते, ज्याला शेतकरी बळी पडू नये यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत। यामध्ये आपल्या काही समस्या असतील, बियाणे खरेदी करताना असेल किंवा एखाद्या वाणाबद्दल आपल्याला जर काही वाटलं हे वाण चांगले नाही किंवा बाजारात नवीन एखादं वाण आलं आहे की ज्याचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही ज्या पिकाचा अनुभव घेतला आहे, ज्या वाणाचा अनुभव घेतला आहे तो नक्की शेअर करा की प्रति एकरी आपण कुठे क्विंटलपर्यंत ॲव्हरेज या कपाशी वाणाकडून दिलं आहे, त्याचं नाव टाईप करा। आपण कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की टाईप करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण चर्चेला सुरुवात करू, ज्यामध्ये कापूस पिकामध्ये टॉपचे 5 वाण पाहत असताना 1 नंबरचा वाण आहे तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी। शेतकरी मित्रांनो, हा वाण जो आहे तो फार लोकप्रिय आहे। शेतकऱ्यांमध्ये या वाणाला प्रचंड मागणी आहे। शेतकरी मित्रांनो, या वाणाची बोंड ही टपोरी असतात, 5 पाकळी बोंड असतात। या वाणाच्या बोंडाचं वजन हे सर्वसाधारणपणे 6 ते 7 ग्रॅम प्रति बोंड असं वजन आपल्याला मिळतं। त्याचबरोबर कीड आणि रोगांना सहनशील असा वाण आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा जो कापूस पिकाचा टॉप वाण आहे तो आहे राशी सीड्स कंपनीचा राशी 659। शेतकरी मित्रांनो, या वाणाची सुद्धा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता आहे। हा वाण जो आहे तो मध्यम ते भारी जमिनीसाठी आपण लागवड करू शकता। या वाणाला पाण्याची जास्त आवश्यकता असते, त्याच्यामुळं कमी पाण्याच्या ठिकाणी हा वाण आपण वापर करू नका। त्याचबरोबर लवकर येणारा असा वाण आहे। या बोंडाचं जर वजन पाहिलं तर आपल्याला 6 ते 7 ग्रॅमचं बोंड हे प्रति बोंड सर्वसाधारणपणे वजन मिळतं। टपोऱ्या बोंडांचा असा वाण आहे। त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी आपण 4.5 बाय 1.5 हे अंतर ठेवू शकता। हे अंतर जर आपण ठेवलं तर आपल्याला एकरी झाडं ही बसणार आहेत, 7400 झाडं बसणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचा जो कापूस पिकाचा टॉप वाण आहे तो आहे प्रभात सीड्स कंपनीचा सुपर कॉट। शेतकरी मित्रांनो, हा जो वाण आहे तो आपण बागायती क्षेत्रासाठी वापर करू शकता। त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी 4 बाय 1.5 किंवा 4 बाय 2 फुटावरती लागवड करू शकता। 150 ते 160 दिवसामध्ये येणारा हा वाण आहे। याच्या बोंडाचं वजन हे 5 ग्रॅम ते 6 ग्रॅम प्रति बोंड असं वजन आपल्याला सर्वसाधारणपणे मिळतं। हा सुद्धा वाण भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे। त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपण या वाणापासून मिळवू शकता। शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचा जो वाण आहे तो कापूस पिकाचा टॉपचा वाण आहे US 7067। US ॲग्री सीड्स कंपनीचा हा वाण आहे। शेतकरी मित्रांनो, याची लागवड आपण 4 बाय 2 किंवा 3 बाय 2 फूट लागवड करू शकता। हा वाण जो आहे तो लवकर येणारा वाण आहे। 155 ते 165 दिवसामध्ये
याचा कालावधी आहे. त्याचबरोबर या वाणाची सुद्धा टपोरी बोंड असतात. वेचणीसाठी सोपा असा वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो 5 नंबरचा टॉपचा वाण आहे साई भव्य सीड्स कंपनीचा सुपर टार्गेट. या वाणाचा कालावधी हा 165 ते 180 दिवसाचा कालावधी आहे. हा उशिरा येणारा वाण आहे. त्याचबरोबर याची सुद्धा जास्त उत्पन्न देण्याची क्षमता आहे. मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे. त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा असा वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो उंच जाऊन पसरणारा वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो श्रीराम सीड्स कंपनीचा 6 नंबरचा वाण पाहणार आहोत. तो आहे पंच. हा वाण सुद्धा भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी आपण याची लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो जास्त फांद्या करणारा वाण आहे. लवकर येणारे वाण आहे. म्हणजेच या वाणाचा कालावधी 140 ते 150 दिवसांचा आहे. बोंडाचा आकार हा मोठा असतो. या वाणापासून वजनदार बोंड मिळतात. प्रत्येक बोंड हे 6 ते 6.5 ग्रॅमचं मिळतं. रोज शोषक किडींसाठी सहनशील आहे. ऊस वेचणीसाठी सोपा आहे. खत नियोजन, फवारणी नियोजन, कीड रोग, विद्रव्य खतांच्या फवारण्या हे नियोजन केल्यानंतर भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे. शेतकरी मित्रांनो हा वाण कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी उपयुक्त असा वाण आहे. शेतकरी मित्रांनो यापैकी कापूस पिकाचा कोणताही वाण आपण लागवड करू शकता किंवा आपल्याला माहिती असेल जास्त उत्पन्न देणारा तर आपण तो सुद्धा वाण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो कोणताही वाण सिलेक्ट करा, परंतु आपलं खत नियोजन सुद्धा गरजेचं आहे. कारण खत नियोजन योग्य केलं तर आपलं उत्पन्न हे वाढणार आहे. फक्त व्हरायटीचं सिलेक्शन करून आपल्याला उत्पन्न मिळत नसतं, तर सर्व गोष्टी आपल्याला पाहायला लागतात. लागवडीच्या वेळी कपाशी पिकाला खत देणं फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळी आपण 10-26-26 एकरी 1 ते 1.5 बॅग देऊ शकता. त्याचबरोबर सल्फर हे 8 ते 10 किलो प्रति एकर क्षेत्रासाठी लागवडी बरोबर द्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर 30 ते 40 दिवसांनी लागवडीच्या नंतर 12-32-16 किंवा 14-35-14 1 बॅग आपल्याला प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे 8 ते 10 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो योग्य वेळी योग्य खत मात्रा दिल्यावरती सुद्धा आपल्याला 15 ते 18 क्विंटल पर्यंत प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अजून भरपूर वाण आहेत जे भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता आहे. राशी सीड्स कंपनीचा 779, त्याचबरोबर US ॲग्री सीड्स कंपनीचा US 704, US 7067, त्याचबरोबर जय हो हा श्रीकर सीड्स कंपनीचा टपोऱ्या बोंडांचा सुद्धा चांगला वाण आहे. कावेरी सीड्स कंपनीचा जादू, मैको कंपनीचे जे वाण आहेत जंगी आहे, धनदेव आहे, धनदेव प्लस आहे. त्याचबरोबर मोक्ष हा सुद्धा एक कपाशी पिकाचा चांगला वाण आहे. अजित सीड्स कंपनीचा अजित 155 हा सुद्धा एक खूप चांगलं उत्पन्न देणारा वाण आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला जो योग्य वाटतो तोच वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी लागवडीचं अंतर सुद्धा फार महत्वाचं आहे. योग्य अंतर असणं फार गरजेचं आहे. कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण 2 लाईनमध्ये 4 फूट अंतर ठेवायचं आहे आणि 2 रोपांमध्ये 1.5 फूट अंतर ठेवायचं आहे. या अंतराने लागवड केल्यानंतर आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये 7400 ही झाडं कपाशीची मिळणार आहेत. त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये आपण 5 बाय 2 फूट हे अंतर ठेवायचं आहे. या अंतराने आपल्याला 4440 ही झाडं आपल्याला कपाशीची प्रति एकर क्षेत्रामध्ये मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे. पाट पाण्यानं पाणी देताना 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे. हे अंतर हे पावसावर अवलंबून आहे, ते कमी जास्त होऊ शकतं. फुलं उमलणं, बोंड धरणं आणि भरणं या महत्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात वेळच्या वेळी पाणी देणं फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो फुलांची आणि बोंडांची गळ थांबवण्यासाठी आपल्याला काही संजीवक वापरावी लागतात. त्यामध्ये आपण नॅफ्थॅलिक ॲसिडिक ॲसिड हा जो घटक आहे हा घटक प्लॅनोफिक्स या औषधामध्ये मिळतो. तर आपण हे प्लॅनोफिक्स जे औषध आहे हे संजीवक जे आहे ते 45 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून या मिश्रणाची फवारणी फुले येण्याच्या वेळी करायची आहे. दुसरी फवारणी त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी करायची आहे. याच्या माध्यमातून फुलांची आणि बोंडांची गळ थांबण्यासाठी मदत होते.